संचावरील क्रियेमधील दुसरं उदाहरण बघूया. इथं वेन डायग्राम काढलेले आहे. वर्तुळात आतमध्ये वर्तुळ काढलेलं आहे आणि संच ए मध्ये काय आहे, सेट ए मध्ये 1 ते 10 पर्यंतचे अंक आपण लिहिलेले आहेत. परंतु सेट ए मध्ये त्याच डायग्राम मध्ये आतमध्ये दुसरी डायग्राम आहे आणि त्याच्यामध्ये 1 3 5 7 9 या संख्या आहेत. म्हणजे इथं सर्व संख्या लिहिली आणि बी सेट मधल्या संख्या मी लिहिलेल्या आहेत. आता जर आपण म्हटलं a इंटरसेक्ट b म्हणजे a छेदसंच b जर लिहिलं तर महिरपी कंसामध्ये काय येणार, 1 3 5 7 आणि 9. म्हणजे a छेदसंच b मध्ये जे घटक आहेत म्हणजे संच b मध्ये जे घटक आहेत ते a मध्ये पण आहेत. लक्षात आलं? म्हणजे a संच आणि b संच. तर b संच हा a चा उपसंच पण असू शकतो म्हणून लिहिलेला आहे b उपसंच a, b उपसंच a. तर ही संकल्पना जी आहे ही संकल्पना आपण संचावरील क्रिया याच्यामध्ये हे दुसरं एक्झाम्पल घेतलेलं आहे. समजलं का सगळ्यांना? दुसरं एक्झाम्पल म्हणजे वेन डायग्राम दोन आहे. जी आतली वेन डायग्राम आहे ते घटक कॉमन आहेत दोन्हीकडे पण. म्हणून आपण लिहिताना कसं लिहितो, a छेदसंच b बरोबर, आणि इकडे काय लिहितो b उपसंच a. a चा b हा उपसंच आहे.